नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। बोरपाडे येथे झालेल्या डंपर अपघातामध्ये 2 जण ठार। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडे इथल्या बोरपाडे हॉटेल इथं झालेल्या अपघातामध्ये इचलकरंजी येथील महाजन दाम्पत्य जागीच ठार झाले आहे। हा अपघात इतका भयानक होता की मृत शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत झाले होते। हायवेच्या कामासाठी असलेल्या डंपरने रस्त्याकडेला उभारलेल्या दाम्पत्याला उडवलं असून या अपघातामध्ये त्या निष्पाप दाम्पत्याचा जागी जीव गेला आहे। सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे। या महामार्गाच्या कामासाठी पन्हाळा तालुक्यातील आंबोडेहून बोरपाडे येथे रस्ते बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या डंपर हा बोरपाडे हॉटेल इथं आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्याकडेला आपली ऍक्टिवा थांबवून उभे असलेले इचलकरंजी येथील 57 वर्षीय मारुती रामचंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी 50 वर्षीय सुगंधा मारुती महाजन यांच्या थेट अंगावर डंपर गेला। त्यावेळेला बाजूला असलेल्या विद्युत खांबालाही डंपरने जोरदार धडक दिली आणि हे 2 जण डंपर बरोबरच विद्युत खांबाखाली चिरडले गेले। त्यांच्या पुढे जाऊन डंपरने तिथेच उभे असलेल्या एका कारला देखील धडक दिली, परंतु सुदैवानं त्या कारमधील लोक उतरून रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलमध्ये चहा नाश्ता करण्यासाठी गेले होते, म्हणून ते लोक बचावले। परंतु महाजन दाम्पत्य मात्र अक्षरशः डंपरखाली आणि त्या विद्युत खांबाखाली चिरडले गेले। त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचं शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालं होतं। या घटनेमुळे परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत। हा अपघात सकाळी 11 वाजता झालेला आहे। महाजन दाम्पत्य मूळचे मलकापूर जवळील जाधववाडीचे रहिवासी असून ते सध्या इचलकरंजी इथल्या स्वामी मळ्यात राहत होते। ते शेतीच्या कामानिमित्त गावाकडे आले होते आणि परत इचलकरंजीला जात असताना क्षणभर विश्रांतीसाठी बोरपाडे हॉटेल इथे थांबले असताना हा अपघात घडलेला आहे, अशी माहिती इथल्या श्रेणीने दिलेली आहे। याबाबतची माहिती मिळताच हायवे पोलीस आणि कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहांना शवविच्छेदनासाठी कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे। सध्या डंपर चालक हा फरार असून त्याचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा, कोडोली। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।